स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस. सो या लेक्चरमध्ये आपण अशा टाइपचं डॅशबोर्ड क्रिएशन बघणार आहेत एक्सेल मध्ये. थोडासा मी झूम आउट करतो. दिस काइंड ऑफ, जसं की एक्झाम्पल इफ मी इकडे जे स्लाइसेस लावलेले आहेत या स्लाइसेस वरून इफ मी क्लिक करतोय तर इकडे माझ्या डॅशबोर्ड्स मध्ये मुवमेंट होते अशा टाइप मध्ये. प्रिव्हियस टाइम जो आपण डॅशबोर्ड बघितला होता सेम तसाच आहे, बट थोडा बहुत त्याच्यामध्ये ग्राफ्स वगैरे अपडेटेड आपण ऍड केलेले आहेत. ओके, सो हा आपला मेन डेटा असेल ज्याच्यावरती आपण काम करणार आहे. First of all, I copy this data and open a new worksheet. न्यू वर्कशीट मध्ये आपण बघणार आहे स्टेप बाय स्टेप कसं आपण ऍड करतो. ठीक आहे, इथे बेसिकली माझ्याकडे एक कंपनीचा ऑर्डर आयडी, त्यांचे प्रोडक्ट्स किती सेल झालेत, किती क्वांटिटी सेल झालेले आहेत, विथ दॅट पर युनिट प्राइस, देन अमाऊंट, ऑर्डर कधी केली होती, देन ऑर्डर त्यांना डिलिव्हर कधी झालं, कस्टमर मेल आहे की फिमेल आहे की ऑर्डर आहे, देन त्यानंतर ऑर्डरचा मोड की लाईक ऍप थ्रू ऑर्डर केलाय, वेबसाईट थ्रू केलाय की टार्गेट .com मीन्स त्यांचं जे पण .com वेबसाईट्स आहेत त्यांच्या थ्रू केलंय की इंस्टाग्राम थ्रू केलंय, हे आपण इकडे डेटामध्ये शो केलेलं आहे. देन कस्टमरचे रेटिंग्स आहेत इथे. देन त्यानंतर स्टेट आपला एकच आहे कॅलिफोर्निया, अँड देन कंट्रीज, त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट कंट्रीजचं आपण स्टेट्स बघितलेले आहेत. विथ दॅट आता हे जे डेटा आहे ना, हे मॅन्युअल डेटा आहे जे रेकॉर्ड थ्रू आपल्याकडे आलेलं आहे. आणि हे जे डेटा आहे ते डेटा मी स्वतः क्रिएट केलेला आहे बिकॉज ऑफ मला ग्राफ्स क्रिएट करण्यासाठी किंवा माझा जो डेटा आहे त्याच्यामध्ये त्याला डॅशबोर्ड करण्यासाठी. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे मी डिलिव्हरी डेट फाइंड आउट केलेली आहे. डिलिव्हरी डेटचे डिफरन्स ज्याचा फॉर्म्युला असेल इक्वल्स टू शिप डेज मायनस ऑर्डर डेट. देन त्यानंतर इथे किती वीक्स मध्ये ते ऑर्डर डिलिव्हर झालं ते आपण फाइंड आउट करून घेतलेलं आहे. बेसिकली त्याचा फॉर्म्युला आहे इक्वल्स टू वीक नम, देन त्यानंतर ऑर्डर डेट फक्त तुम्हाला सिलेक्ट करून एंटर करायचा. त्यानंतर जेंडर व्हॅल्यू आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. बेसिकली इथे जे आहे ना ते मेल फिमेल एम आणि एफ मध्ये दिलेलं आहे, ज्याला आपण इथे सेग्रिगेट करून घेतलेलं आहे. ठीक आहे, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ अवर डॅशबोर्ड. मेन डॅशबोर्ड आपण इकडे क्रिएट करणार आहे. त्यासाठी प्रिव्हियसली पण आपण बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये लाईक डॅशबोर्ड क्रिएट करण्यासाठी आपल्याला पहिले त्याला पिवट मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागतं. सो ते फर्स्ट ऑफ ऑल आपण करून घेऊ. पूर्ण डेटा सिलेक्ट केला, इन्सर्ट मध्ये गेलो आणि इथे पिवट वरती क्लिक करून न्यू वर्कशीट सिलेक्ट करून आपण ओके करणार. मग हे नवीन वर्कशीट ओपन झाला. याच्यामध्ये बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल एक मिनिट, समजा मला इकडे डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे, ज्याला मी रिनेम करून घेतो. ठीक आहे, त्याच्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल बॅकएंडला एक्सेल पॉवर बीआय मध्ये जसं आपण बघितलेलं आहे की लाईक ऑलरेडी तिथे कॅनव्हास क्रिएटेड असतो ज्याच्यामध्ये आपण डॅशबोर्ड क्रिएट करतो, मीन्स बॅकग्राऊंड वगैरे ऍड करून. तसं इकडे तुम्हाला करावा लागेल थोडाफार डिझायनिंगचा पार्ट. इथून मी एखादा शेप घेतोय. हा एवढा पोर्शन असेल माझा मेन, ज्याच्यामध्ये मी बटन्स वगैरे ऍड करेन. अँड देन मला स्क्रीन फक्त एक्सेलच दिसते शीट वन. हा एक्सेलच दुसरे चालेल. काय चेंजेस करतायत तर अच्छा त्यातच दाखवताय ना तुम्ही? एक्सेल मध्येच दाखवतोय मी. आता तुम्ही बोला ना 4 सिलेक्ट केलेत ते कुठले? सी आता मी स्क्रीन मध्ये एक शेप ऍड केलेला आहे, दिसतंय तुम्हाला? एक मिनिट. येस. नाही, बाकीच्यांना दिसतंय? म्हणजे ते एक्सेलच दिसते मला मला. पण नाही दिसत आहे, फक्त एकच शीट नाही दिसते दिसत आहे. डेटाची. ओके, जस्ट अ मिनिट. मी व्हॉट्सअपवर पाठवते स्क्रीनशॉट.
एक मिनिट. एवढंच दिसतंय आम्हाला. शीट वनच दिसतेय फक्त. अच्छा. तेच तुम्ही आता काय काय करत होता काहीच नाही दिसलं कधीपासून हेच आहे. ओके ओके, जस्ट अ मिनिट. मी परत एकदा डिस्कनेक्ट करून शेअर करतो स्क्रीन. ठीक आहे. आता शो होत आहे. ओके, नाही दिसत आहे. जस्ट अ मिनिट. स्टिल चेंजेस नाही होतात. सेमच दिसतंय ती एक्सेलच दिसतीये. एक मिनिट. आता आता हा दिसते आता दिसलं. हो. ओके, मी परत एकदा तुम्हाला डेटा एक्सप्लेन करतो याच्यामध्येच. ठीक आहे. डेटा एक्सप्लेन केलेला तिथपर्यंत समजलेलं की ते पण नाही दिसलं तुम्हाला? हॅलो. फॉर्म्युलाज तुम्ही सांगत होता ना ते हा पण हा असं ओके. म्हणजे तुम्ही दाखवत होता का हा कसे एक काय? हा मिनिट. हे पण नव्हतं दिसत. इथे हे वरती पण असं फॉर्म्युला काहीच आहे. नव्हतं दिसत. हा ऑर्डर फॉर्म्युला डेट पासून आपण एक्सप्लेन करा मग. हा एक मिनिट, जस्ट अ मिनिट. आता इथे आपण काय केलेलं आहे, ऑर्डर डिलिव्हरी डेज काढून घेतलेले आहेत, म्हणजे टोटल डिलिव्हर व्हायला किती दिवस लागलेत. सो त्याचा फॉर्म्युला इक्वल्स टू ऑर्डर डेट, शिप डेट मायनस ऑर्डर डेट. ठीक आहे. आणि इकडे आपल्याला ऑर्डर डेट्स भेटतील. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आपण काढलेला आहे वीक नंबर्स, म्हणजे लाईक किती वीक मध्ये तो ऑर्डर त्यांच्याकडे डिलिव्हर झालेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे फॉर्म्युला टाकायचा आहे इक्वल्स टू वीक नम टॅब शिफ्ट डेट आणि एंटर. ठीक आहे. देन आपल्याला किती दिवसामध्ये त्यांना ऑर्डर डिलिव्हर झालेला आहे ते समजेल. त्यानंतर थर्ड आपला जो फॉर्म्युला आहे की जेंडर सेग्रिगेशन, ज्याच्यामध्ये आपण कस्टमरचे इथे जसं जेंडर आपल्याला काय काय दिलेलं आहे, मेल MMFF असं दिलेलं आहे, ज्यांना आपल्याला फुल फॉर्म्स मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे, जेणेकरून पुढे जाऊन जेव्हा मी डेटामध्ये डॅशबोर्ड क्रिएट करेन त्यावेळेला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. सो त्याच्यासाठी आपला काय फॉर्म्युला आहे इक्वल्स टू इफ एस टॅब कस्टमर ID equals to double inverted male M inverted completed. मीन्स लाईक कस्टमर जेंडर मध्ये जर M असेल तर इकडे मला आउटपुट मेल आला पाहिजे. ठीक आहे. कॉमा सेम रिपीट कस्टमर जेंडर इक्वल्स टू डबल इन्व्हर्टेड F inverted completed कॉमा डबल इन्व्हर्टेड फिमेल. मीन्स अगेन इफ कस्टमर जेंडर मध्ये F असेल तर इकडे मला आउटपुट फिमेल आला पाहिजे. कॉमा अगेन सेम कस्टमर जेंडर इक्वल्स टू डबल इन्व्हर्टेड अदर इन्व्हर्टेड कम्प्लिटेड कॉमा डबल इन्व्हर्टेड, इथे मला अगेन आउटपुट अदर आला पाहिजे. सॉरी, अदर आला पाहिजे इन्व्हर्टेड कम्प्लिटेड कॉमा. आता हे तिन्ही कन्सिडरेशन झालेले आहेत आपले. उरलं त्याच्यामध्ये काही जागेवरती डेटा अवेलेबल नाहीये. सो आपल्याला काय करायचं आहे, डबल इन्व्हर्टेड घ्यायचं आहे, तिथे टाकायचं आहे ट्रू इन्व्हर्टेड कम्प्लिटेड कॉमा डबल इन्व्हर्टेड अननोन अँड डबल इन्व्हर्टेड अँड ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. बघा जिथे मेल मेल आहे त्यांच्या समोर इथे आउटपुट आले आपले मेल फिमेल असा, आणि जिथे ओ आहे मीन्स अदर आहे ऑप्शन त्याच्या समोर आपल्याला अदर आलाय, आणि जिथे आपला डेटा अवेलेबल नसेल त्याच्या समोर अननोन येईल. क्लिअर? येस. येस. ओके, ह्याला मी डिलीट केलं.
आता आपण डॅशबोर्ड बघत होतो. सो बेसिकली जसं एक्सेल पॉवर बीआय मध्ये तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे ऑलरेडी रेडीमेड कॅनव्हास असतो ज्याच्यावरती आपण डायरेक्टली डॅशबोर्ड क्रिएट करतो. बट याच्यामध्ये तसं नाहीये. याच्यामध्ये आपल्याला कॅनव्हास पण क्रिएट करावा लागतो. सो त्यासाठी बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी इन्सर्ट मध्ये जाऊन मी एक शेप घेतोय रेक्टँगल, ज्याला मी वर्टिकली इन्सर्ट करून घेईन. एक्झाम्पल इकडे जिथे मी माझे बटन्स इन्सर्ट करेन, स्लायसर्स वगैरे. ठीक आहे. त्याला कॉपी करणार आपण आणि पेस्ट करणार परत एक, आणि इथे आपला मेन कॅनव्हास आपण क्रिएट करणार. हा एवढा मोठा. ठीक आहे. देन याला एडिटिंग वगैरे तुम्हाला करायचंय तुम्ही करू शकता, जसं की कलर्स वगैरे चेंजेस करणे, हे सगळ्या गोष्टी. अँड देन त्याला इफेक्ट्स वगैरे देणे अँड ऑल. आणि आता ह्याला सिलेक्ट करून मी बिंग टू फ्रंट करतो, जेणेकरून त्याला जो शॅडो इफेक्ट दिलाय मी तो मला विजिबल असेल. ठीक आहे. दिस काइंड ऑफ. हे मी एकदम बेसिकचा केलेला आहे बॅकग्राऊंड. तुम्ही नंतर पाहिजे तर डिफरंट डिफरंट शेप्स ऍड करून करू शकता. ठीक आहे. सेम करायचंय, काही चेंजेस नाहीये त्याच्यामध्ये. त्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपण इकडे आपल्याला काय काय फाइंड आउट करायचंय ते फर्स्ट आपण क्लिअर करून घेऊ त्या. आपला जो बॅकएंड वाले डेटामध्ये जर आपण बघितला तर याच्यामध्ये आपण प्रोडक्ट किती सेल झालेत, क्वांटिटीज किती झालेत आणि सेल्स किती झालेत हे आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचं आहे. मग त्यासाठी मी इथे माझ्या डॅशबोर्ड वरती फर्स्ट ऑफ ऑल इथे हा जो पिवट मी क्रिएट केलेला आहे याच्यामध्ये जातोय आणि माझे प्रोडक्ट, क्वांटिटी आणि अमाऊंट, सॉरी अमाऊंट, हे तिन्ही मी फाइंड आउट करून घेतले. ठीक आहे. आता हे जे क्रिएट केलेलं आहे मी पिवट, याला मला टेक्स्ट मध्ये आधी कन्वर्ट करावं लागेल, त्यानंतरच आपण त्याला डॅशबोर्ड मध्ये घेऊन जाऊ शकतो. मग इकडे मी एक फॉर्म्युला टाकतो सिम्पल, इक्वल्स टू टेक्स्ट टॅब, तो पर्टिक्युलर जो पण नंबर आहे तो नंबर, सॉरी वेट वेट एक मिनिट. टेक्स्ट कॉमा, सॉरी ब्रॅकेट ओपन, व्हॅल्यू कॉमा. आता ही जी व्हॅल्यू आहे ना ही नंबर्स मध्ये आहे, म्हणजे काउंट आहे टोटल. सो ती काउंट मला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो फॉर्मॅट त्याला आपल्याला सांगायला लागेल. मग त्यासाठी मी फॉर्मॅट, त्याचा फॉर्मॅट असतो डबल इन्व्हर्टेड मध्ये तुम्हाला हॅश कॉमा अगेन 2 टाइम हॅश अँड ब्रॅकेट क्लोज. इक्वल्स टू टेक्स्ट टाइम व्हॅल्यू कॉमा डबल हॅश ब्रॅकेट क्लोज. डबल इन्व्हर्टेड, देन याला सेम तुम्हाला इकडे पुढे ड्रॅग करायचं आहे. आता हे मी का करतोय ना, बिकॉज ऑफ हे जर मला डायरेक्ट मी इथून घेतला ना डॅशबोर्ड मध्ये तर तो नाही ड्रॅग होणार, तिथे एरर देईल तो मला. म्हणून मला ह्याला आधी नंबर न्यूमेरिकल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून मग त्याला तिकडे घेऊन जावं लागेल. क्लिअर. आता जी व्हॅल्यू आहे हे क्वांटिटी तर सेम राहील आपली सेल्सची, फक्त जी सम ऑफ अमाऊंट आहे याला पण आपल्याला चेंज करावं लागेल. मग त्याचा फॉर्मॅट काय आहे, सिम्पली हॅशच्या समोर तुम्हाला डॉलरचा सिम्बॉल लावायचा आहे आणि लास्टला येऊन कॉमा डॉट 0K आणि एंटर. ओके, म्हणजे तो डॉलरमध्ये कन्वर्ट होईल. क्लिअर. याची हेडलाईन सिलेक्ट करून तुम्ही कॉपी करून इकडे पेस्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कोणती गोष्ट काय आहे. आता हे आपल्याला तिकडे घ्यायचं आहे इन डॅशबोर्ड्स मध्ये, बट कसं घेणार आपण, डायरेक्टली नाही घेऊ शकत. फर्स्ट ऑफ ऑल इथे जाऊन तुम्हाला इन्सर्ट मध्ये जाऊन शेप्स मधून शेप्स घ्यावे लागतील आणि याच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म्युला टाकावा लागेल, इक्वल्स टू हे सिलेक्ट करून एंटर. डायरेक्टली ती अमाऊंट तिथे रिफ्लेक्ट करेल.
ह्याला मग तुम्ही इथून साईज वगैरे वाढून एडिट वगैरे करू शकता. ठीक आहे. हे झालं फर्स्ट. आता आपल्याला असं सेकंड थर्ड पण करायचं आहे. मग प्रत्येक वेळा तसं नाही करणार, डायरेक्ट कॉपी पेस्ट करा. तिन्ही व्हॅल्यूज इकडे तुम्हाला शो करतील. फक्त याच्यामधले सेल नंबर्स चेंज करा. आता इथे काय E5 आहे ना, एक मिनिट, याचा सेल नंबर काय आहे F5. याचा EFG. ओके. फॉर्मॅट प्रिंटरचा यूज करून त्याचे जे पण फॉर्मॅट्स आहेत ते तुम्ही याला अप्लाय करून घेऊ शकता. देन त्यानंतर आता हे काय आहेत ते पण सांगावे लागतील डॅशबोर्ड्स मध्ये. मग त्यासाठी एक पॉवर BI मध्ये आपण बटन्स क्रिएट करत होतो, तसं आपण इकडे क्रिएट करतोय. ठीक आहे. सो याच्यावरती आपल्याला इथून टेक्स्ट बॉक्स घ्यायचे आहेत आणि ते काय आहेत ते पण सांगायचं आहे. मग ते काय आहेत त्याच्यासोबत आपल्याला हे आता फिलहाल हे जे फाइंड आउट केलं आपण ते काय आहे, सेल प्रोडक्ट आहेत. सॉरी, किंवा तुम्ही टोटल सेल्स पण टाकू शकता. त्याच्यासमोर जर तुम्हाला सिम्बॉल्स वगैरे ऍड करायचे आहेत तर इथे विंडोज डॉट तुम्ही प्रेस करू शकता. इथे हा की हे होईल, आयकन्सचं ऑप्शन ऑन होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही सिम्बॉल्स घेऊन आयकन्स त्याच्यामध्ये ऍड करू शकता अशा टाईपमध्ये. ठीक आहे. देन नंतर त्याला सिलेक्ट करून त्याची साईज वगैरे वाढू शकता तुम्ही. ओके. आता सेम यालाच कॉपी करून मी अजून 2 क्रिएट करून घेतो. सॉरी. आता आपण फाइंड आउट केलंय टोटल क्वांटिटी, अमाऊंट आणि प्रोडक्ट. क्वांटिटी, अमाऊंट आणि प्रोडक्ट. आता आपण क्वांटिटी बघणार आहेत. हे जे आहे ती क्वांटिटी आहे, तो इथे मी टाकतो क्वांटिटी. टोटल क्वांटिटी, टोटल सेल हा प्रोडक्ट टेबल. आणि तुम्हाला प्रॉपरली ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. जसं पॉवर BI मध्ये कसं हे सगळ्या गोष्टी ऑलरेडी क्रिएटेड असायच्या, बट इथे तुम्हाला एक एक करून ऍड करावं लागेल. आता यांना अलाइनमेंट मध्ये कसं घेऊन येणार, एक सिलेक्ट करून बाकी सगळं शिफ्टने सिलेक्ट करणार, शिफ्ट दाबून. आणि इथे बघा शेप फॉर्मॅट्स मध्ये येऊन अलाइनमेंट मध्ये if तुम्ही जाताय तर याची लेफ्ट अलाइनमेंट सगळ्यांची फर्स्ट ऑफ ऑल इक्वल करून घ्यायची आणि त्यानंतर डिस्ट्रीब्यूट व्हर्टिकली केलं तर सगळे इक्वली डिस्ट्रीब्यूट होऊन जातील. क्लिअर. म्हणजे तुमच्या डेटामध्ये हे नाही दिसणार तुम्हाला जास्त लाईक जंबल नाही वाटणार, ते वाकडे तिकडे अलाइनमेंट नाही होणार, ते प्रॉपरली सेट होऊन जातील त्यांच्या हिशोबाने. देन त्यानंतर आपण ऍड करू त्या ग्राफ्स. ग्राफ ऍड करायला आपल्याला अगेन एक पिवट क्रिएट करावं लागेल. आता जेव्हा आपण डॅशबोर्ड बनवतो ना, आपण मल्टिपल याच्यामध्ये काम करतो, मल्टिपल ग्राफ्स त्याच्यामध्ये ऍड करतो. मग प्रत्येक ग्राफचा प्रत्येक पिवट तुम्हाला क्रिएट करावा लागतो. मग त्यासाठी जेव्हा पण तुम्ही समजा डेटामध्ये जाल आणि पूर्ण डेटा सिलेक्ट करून नवीन क्रिएट करायचा ट्राय कराल, तर काय होईल, तो प्रत्येक वेळेला एक नवीन शीट ओपन करेल तुम्हाला पिवट ओपन करण्यासाठी. मग त्याच्यासाठी एक ऑप्शन काय आहे तुमच्याकडे, एक मिनिट, याच्यासाठी ऑप्शन काय आहे तर इथून जो पण तुम्ही पिवट क्रिएट केला होता पहिले तो पिवट सिलेक्ट करा, त्याला इथून कॉपी करा आणि खाली कर्सर ठेवून त्याला पेस्ट करा. ठीक आहे. म्हणजे काय होईल, सेम शीट मध्ये नवीन पिवट क्रिएट होईल. पण लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही असं कराल तेव्हा फर्स्ट जो पिवट क्रिएट केलेला असेल त्याला पिवट अनालायसिस मध्ये जाऊन इथून त्याला नाव द्या. समजा मी याला फर्स्ट
जो क्रिएट केलाय त्याला दिला तो सेल्स समरी. हा, आता सेकंड वाला जर मी ऍड करतोय तर सेकंड वाल्यामध्ये मी कोणता ऍड करणार आहे तर लाईन चार्ट ऍड करणार आहे बेसिकली, विच इज फॉर माय जस्ट अ मिनिट. माझ्या क्वांटिटीचा सेल्स बघण्यासाठी. ठीक आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पिवट तुम्ही क्रिएट केलेला आहे तो पिवट सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये इथे जे जे पण प्रोडक्ट वगैरे तुम्ही टाकलेले आहेत त्यांना काढायचं आहे इथून आणि तिथे नवीन फीड्स ऍड करायचे आहेत. काय काय नवीन फीड्स घेणार आपण? फर्स्ट घेणार प्रोडक्ट रो मध्ये. देन सेकंड घेणार आपण सम ऑफ क्वांटिटीज व्हॅल्यूज मध्ये. अँड देन त्यानंतर जेंडर वाईज. कुठे गेलं माझं जेंडर व्हॅल्यू? हा माझा एक नवीन पिवट क्रिएट झाला. आता या पिवटला मी सिलेक्ट करणार आणि अगेन जाणार इन्सर्ट मध्ये आणि एक लाईन चार्ट ऍड करणार इकडे. Just a minute. एक मिनिट. याला सिलेक्ट करा आणि इन्सर्ट मध्ये जाऊन एक लाईन चार्ट ऍड करा, जो पण तुमच्या डेटाच्या अकॉर्डिंग तुम्हाला प्रेफर वाटेल तो. आता हा मी बनवलेला आहे ह्याच्यामध्ये. बट याच्यामध्ये काय होतं, क्वांटिटी जी आहे ती खाली जाते बिकॉज ऑफ सेम टाइमला दोन्ही गोष्टी तो रिप्रेझेंट नाही करत. मग अशा टाइममध्ये तुम्हाला काय करावं लागेल की याला सिलेक्ट करायचं लास्ट लाईनला आणि इथे याच्यावरतीच राईट क्लिक करायचा अँड देन चेंज डेटा टाईप सिरीज मध्ये जाऊन इथे लाईन जो दिसतोय सम ऑफ अमाऊंट, ही जी खाली पडलेली लाईन आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. तो ऍडजस्ट होईल त्याच्यामध्ये. मग या ग्राफला कॉपी करायचं इथून आणि डॅशबोर्ड मध्ये घेऊन येऊन पेस्ट करायचा. ठीक आहे. हा आपला एक ग्राफ ऍड झाला याच्यामध्ये. त्यानंतर याला क्लोज करायचं. फर्स्ट ग्राफ ऍड झाला. आता परत याच्यामध्येच जायचं. याला हा जो पण सेल्स आलेला आहे पिवट आपण क्रिएट केलेला आहे, ह्या पिवटला सिलेक्ट करायचा आणि अनालायसिस मध्ये जाऊन त्याला दुसरा नाव द्यायचं. क्वांटिटी वाईज सेल्स. हे नावं मी का देतोय ते तुम्हाला लास्टला समजेल. देन त्यानंतर अगेन हा ग्राफ सिलेक्ट करायचा, कॉपी करायचा, पिवट खाली पेस्ट करायचा अँड देन अगेन त्याचे फीड्स चेंज करायचे. फीड्स कसं चेंज करणार परत? आता याच्यावर त्याला सिलेक्ट केल्यानंतर बघा पिवटचा तो टेबल इथे शो करायचा, तो नाही करत आहे. मग त्यासाठी तुम्हाला पिवट अनालिसिस मध्ये जाऊन फीड लिस्ट ऑन करायची आहे. परत हा ऑन होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड ग्राफ क्रिएट करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण जेंडर, प्रोडक्ट आणि क्वांटिटी घेणार. ठीक आहे. जस्ट अ मिनिट. जेंडर व्हॅल्यू, प्रोडक्ट आणि क्वांटिटी. हा एक आपला क्रिएट झाला. अगेन या डेटाला सिलेक्ट करायचा, इन्सर्ट, अगेन इथून एक ग्राफ घ्यायचा जो पण तुम्हाला बेटर वाटेल, तुमच्या डेटावरती सूट झाला पाहिजे, मिनिंग बनलं पाहिजे त्या डेटाचं काहीतरी. ओके. आता हे जे आहे डेटा हा बघा मिसमॅच्ड आहे, म्हणजे प्रोडक्टचं सेल्स दाखवत आहे बट वरती खाली आहे. मग मला जर त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर मध्ये सेट करायचं तर इथे जाऊन याच्यावरती राईट क्लिक करायचा, जे पण आपले
ग्रँड टोटल वरती यार सॉर्ट ते जाऊन स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट करा. तो ऑटोमॅटिकली इकडे ग्राफ मध्ये तुम्हाला चेंजेस करून देईल. त्यानंतर अगेन हा ग्राफ सिलेक्ट करायचा, डॅशबोर्ड मध्ये यायचा आणि इकडे पेस्ट करायचं. वेट वेट त्याला ऍडजस्ट करायचं. आता हे काय आहे, सम ऑफ क्वांटिटी प्रोडक्ट सेल मीन्स जो प्रोडक्ट जास्त पॉप्युलर आहे त्याच्या हिशोबाने आपण सेल्स बघितलं. मग आता परत याचा जो डेटा पिवट क्रिएट झाला होता त्या पिवटला सिलेक्ट करायचं अँड अगेन पिवट अनालिसिस मध्ये जाऊन याचं नाव चेंज करायचं. अगेन सेम रिपीट. डेटा सिलेक्ट केला, कॉपी, खाली येऊन पेस्ट, एक नवीन ग्राफ क्रिएट करायचा आता अगेन. हे फीड्स काढायचे, इथून दुसरं जे पण क्वांटिटी तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायची ती ऍड करायची. आता इथे मी काय करतोय, ऑर्डर वाईज डिलिव्हरी बघतोय की किती याच्यामध्ये डिलिव्हर झालेला आहे. याला परत एक स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑर्डर मध्ये इफ मी सेट करतोय तर मला दिसेल की फर्स्ट सेकंड थर्ड काउंट ऑर्डर वाईज मीन्स लाईक 12 नंबरचा जो प्रोडक्ट आहे पर्सन आहे त्यांनी 4 क्वांटिटी ऑर्डर केलेत. एक एक क्वांटिटी ऑर्डर केलेले 888 म्हणजे 888 लोक असे आहेत ज्यांनी एक वेळा प्रोडक्ट ऑर्डर केलेला आहे. देन 4 लोक असे आहेत ज्यांनी 12 वेळा प्रोडक्ट ऑर्डर केलेला आहे. म्हणजे काय आहे की प्रोडक्टचा पॉप्युलॅरिटी आहे लोकांमध्ये. ह्याला परत सिलेक्ट करायचा, अगेन इन्सर्ट मध्ये जायचा, इथून एखादा ग्राफ घ्यायचा जो पण तुमच्या डेटाच्या अकॉर्डिंग बेटर वाटेल तुम्हाला, त्याला कॉपी करायचा, डॅशबोर्ड मध्ये येऊन पेस्ट करायचं अँड ऍडजस्ट करायचं. ठीक आहे. आय थिंक एक 10 मिनिट्स मध्ये 10 नाही 4 मिनिट्स मध्ये आपला मीटिंग एंड होईल. सो देन परत आपण जॉईन करू त्या. एक मॅप चार्ट बघू त्या आपण याच्यामध्ये अगेन. मॅप चार्ट साठी काय करावं लागेल तुम्हाला, सेम अगेन ग्राफला सिलेक्ट करायचं. आता याला नाव नाही दिलं ना आपण, सिलेक्ट करा, पिवट अनालिसिस, फोर्थ जो होता त्याला करायचा मोस्ट सेल्स. ठीक आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही काहीही नाव टाकू शकता त्याला. हे नावाचं मागचं रिझन मी सांगेन तुम्हाला लास्टला. आता हे परत आपण क्रिएट केला. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, याचा डेटा क्रिएट करायचा आहे. जो ग्राफ आपल्याला बनवायचा आहे तर ग्राफ मध्ये कसा बनवणार, एक मिनिट. आता इथे मी काय करणार, माझे कंट्रीज अँड स्टेट्स घेणार आणि त्यांचं टोटल सेल्स घेणार, क्वांटिटी किती प्रोडक्टची क्वांटिटी सेल झालेली आहे. ठीक आहे. आता हे सेल्स घेतल्यानंतर एक मिनिट, प्रोडक्ट आता याच्यामध्ये support, आता याला हा जो हे काय झालंय ना की लाईक एकच आपल्याकडे कंट्री आहे म्हणून तो वरती एकच नेम दाखवतोय आणि खाली त्याचे स्टेट्स दाखवतोय. मग या कंडिशन मध्ये तुम्हाला काय करायचं, पूर्ण जेवढा पण तुमच्याकडे तुमचा डेटा आहे तो सिलेक्ट करायचा आहे, अनालायझिस डिझाईन्स मध्ये जायचं आहे आणि इथे जाऊन रिपोर्ट मध्ये शो टॅब्युलर फॉर्म मध्ये जाणार आणि त्याच्यासोबतच याला रिपीट ऑल लेबल्स करणार, म्हणजे हे जे लेबल्स आहेत ते रिपीट होणार. ठीक आहे. याचा पिवट क्रिएट झाला. आता हा जो मॅप आपण बनवणार ना तो पिवट वरून नाही क्रिएट करता येणार आपल्याला. बंद झालं का ते, बाकीचे आहेत ऍड, तुमचंच बंद झालं. बाकीचे ऍक्सेसेबल आहेत ना. हो आहे. ओके. ह्या डेटाला तुम्हाला फक्त कॉपी करायचं आहे, सॉरी टोटल नाही ना,
याला कॉपी करून साईडला पेस्ट करून घ्यायचं. ठीक आहे, साईडला पेस्ट केल्यानंतर याचे हेडलाईन्स पण तुम्ही इथून कॉपी करून पेस्ट करू शकता. हेडलाईन्सचे काही रिस्ट्रिक्शन्स नाहीये. आता ह्या डेटावरती आपण ग्राफ क्रिएट करू. बिकॉज ऑफ ह्याच्यावरती जर आपण ग्राफ क्रिएट करायला गेलो तर ते नाही होणार, कारण की त्याच्यामध्ये फीड्स ऑलरेडी पिवट मध्ये ऍडेड आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्याला परत सेपरेट करून घ्यायचं आणि त्यानंतर मग इन्सर्ट मध्ये जाऊन इथून मॅप्स मध्ये जाऊन मॅप सिलेक्ट करायचं. झालं क्रिएट. आता हाच जर मॅप मी याच्यावर ट्राय केला क्रिएट करायचा, तर हे बघा नाही होणार. क्लिअर. का तसं केलं? देन चार्ट सिलेक्ट करणार, त्याला कॉपी करणार, अगेन डॅशबोर्ड मध्ये येणार आणि ते पेस्ट करणार. पेस्ट केलं. आता एक जेंडर वाईज आपण हे बनवून घेऊ त्या. सॉरी, याला नाव नाही दिलं ना आपण. याला सिलेक्ट केलं, कॉपी, खाली पेस्ट केलं अँड देन याच्यामध्ये मी फक्त काय करतोय, जेंडर घेतोय माझे जेवढे पण आहेत रो मध्ये आणि त्यांचा प्रोडक्ट क्वांटिटी सेल्स दाखवतोय. ठीक आहे, याला सिलेक्ट केला अँड देन इन्सर्ट मध्ये जाऊन इथून एक पाई चार्ट किंवा डोनट चार्ट जो पण बेटर वाटेल तो ऍड केला. अगेन याला कॉपी करून माझ्या डॅशबोर्ड मध्ये इथे पेस्ट करून घेतलं. ठीक आहे. तुम्ही ना आता डिस्कनेक्ट होईल मीटिंग, सो मी स्टॉप करतोय. तुम्ही लोक परत जॉईन करा, ठीक लगेच आहे. जॉईन करा.